मी ब्रेडचे भजे बनवणार आहे। त्यासाठी लागणारं साहित्य बघा, बेसन पीठ, लसूण, जिरे आणि ओवा हे मी मिक्सरमधून काढून घेणार आहे आणि ह्या बेसन पीठमध्ये टाकणार आहे। हे बघा, जिरे, ओवा आणि लसूण मी मिक्सरमध्ये बारीक करून त्यात टाकले। नंतर थोडी हळद टाकली, हे लाल मिरची पावडर टाकलं आणि आता हे बघा, हे चवीपुरतं मीठ। आता हे सगळं मिश्रण मी एकत्र करून घेणार आहे। हे बघा, मी अशा पद्धतीने हे बेसन पीठामध्ये सगळं टाकून त्याला भिजत ठेवलेलं आहे। पाणी घालून चांगलं मळून घेतलं आणि त्याला आता आपण भज्याला करतो त्यापेक्षा थोडंसं पातळ असं करून भिजत ठेवलेलं आहे। 10 मिनिटं त्याला तसंच ठेवायचं आहे। आणि हे ब्रेड जे आहे त्याला मधून कापून घेतलेले आहेत। एका ब्रेडचे 2 स्लाइस करून घेतलेत। ह्या पिठामध्ये थोडीशी कोथिंबीर पण टाकली आहे। आता आपण चटणीसाठी लागणारे साहित्य बघू। आता आपल्याला दह्याची चटणी करायची। त्याच्यासाठी दही, हे भाजलेले शेंगादाणे, लसूण, हे 2-4 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि अद्रक हे सगळं मी आता मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे। हे बघा, मी मिक्सरमध्ये ते बारीक करून घेतलं आहे। यात मी पाणी न घालता बारीक केलं आहे। आता याच्यामध्ये पाहिजे तेवढं दही टाकणार आहे। हे बघा, दही टाकलं आहे। दही फार आंबट असेल तर जास्त नका टाकू आणि कमी आंबट असेल तर मग तुम्ही टाकू शकता जास्त। आता चवीला पाहिजे तेवढं मीठ आणि साखर टाकणार आहे। आता याच्यामध्ये मी मीठ आणि साखर टाकली आहे। हे फार घट्ट झालं आहे। आता यात थोडंसं पाणी टाकणार आहे। हे बघा, आता ही छान झालेली आहे पातळ अशी, कारण भज्याबरोबर आहे ना थोडीशी पातळच पाहिजे, जास्त घट्ट खाल्ल्या जात नाही। आता तुम्ही पाहिजे तर यावर फोडणी पण घालू शकता किंवा अशी देखील भज्याबरोबर खाऊ शकता। आता आपण भजे तळायला घेऊ। हे बघा, आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आता हे ब्रेड या मिश्रणामध्ये मिक्स करून आता तळायला टाकणार आहे। हे बघा, तेल चांगलं गरम झालं आहे। मी आता यात भजे सोडलेत। आता याला छान तळून घेते। हे बघा, मी पहिला घाणा तळून घेतला। पीठ चांगलं भिजलं असल्यामुळे हे छान फुललेत बरं का। आता अशा पद्धतीने मी सगळे भजे तळून घेते। हे बघा, आता माझे सगळे ब्रेडचे भजे तळून झालेत आणि हे बघा, ही दह्याची चटणी। आता तुम्ही देखील असे करून बघा, हे खूप छान लागतात नाश्त्याला, गरम गरम ब्रेडचे भजे आणि दह्याची चटणी। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा।